महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत शाळा बंद तरी शिक्षण सुरू या ऑनलाईन शिक्षण उपक्रमात मी आज उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, शिक्षक बंधू भगिनींचं आणि माझ्या विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींचं स्वागत करते. मी रेश्मा रामचंद्र कुळे आणि माझी शाळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 1, घाटकोपर, मुंबई. आपण गणित हा विषय घेऊन आलेलो आहोत. आजचा दिनांक आहे 17 ऑगस्ट 2021 आणि वार आहे मंगळवार. आपण मागच्या तासाला त्रिकोणाच्या शिरोलंबाला सुरुवात केली होती. आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातलं हे प्रकरण 4. त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा. शिरोलंब म्हणजे काय, ते कसे काढायचे हे आपण मागच्या तासाला पाहिलेलं आहे. तरी आपण त्याचा एक धावता आढावा घेऊन नवीन भागाकडे वळणार आहोत आणि तो नवीन भाग म्हणजेच त्रिकोणाच्या मध्यगा. आता त्रिकोणाच्या मध्यगा म्हणजे काय, त्या कशा काढायच्या, त्या कशा असतात, त्या किती बिंदूमध्ये छेदतात, हे सगळं आपण आज शिकणार आहोत. त्याआधी आपला सुविचार आहे वाचन, मनन आणि लेखन म्हणजेच अध्ययन. अध्ययन म्हणजे काय तर शिकणं. तुम्ही सर्व विद्यार्थी अध्ययन करत आहात म्हणजेच शिकत आहात. तुम्ही आता 8वीत आहात. ही तुमची आता पायरी आहे आणि टप्प्याटप्प्याने तुम्ही पुढील शिक्षण घेणार आहात आणि एक उंच शिखर गाठणार आहात. ते शिखर गाठण्यासाठी तुमचं अध्ययन म्हणजेच तुमचं शिकणं हे चांगलं झालं पाहिजे. मग शिकणं चांगलं होण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजेच वाचन, मनन आणि लेखन. म्हणजे रोज वाचा. नुसतं वाचण्याला अर्थ नाही, भराभर वाचायचं, पण आपण काय वाचलंय हेच जर आपल्याला समजत नसेल तर आपल्या वाचनाला काहीही अर्थ नाही. जे काही आपण वाचलं, काय दिलेलं आहे याचं मनन करायचं आहे, म्हणजेच समजून घ्यायचं आहे, आठवायचं आहे. आणि जे काही तुम्ही वाचलंय, जे काही तुम्हाला आठवतंय त्याचं तुम्ही लेखन करायचं आहे. आणि ह्या 3 सूत्राप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा कधीच विसरणार नाही. तो कायम तुमच्या लक्षात राहील आणि मग तुम्ही यशाची शिखरं गाठत गाठत तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच जाल. म्हणून आजपासून प्रत्येकाने जे काही शिकवलंय, जे काही तुम्ही शिकत आहात त्या प्रत्येक विषयाचं वाचन करायचं, वाचलेलं आठवायचं आणि आठवलेलं लिहून काढायचं. तुम्ही सगळेजण ऐकणार हे मला नक्की माहित आहे. आता मागच्या तासाला आपण घेतलं होतं त्रिकोणाचे शिरोलंब. आता त्रिकोणाचे शिरोलंब म्हणजे काय? त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजेच अल्टिट्यूड. म्हणजे काय तर त्रिकोणाची उंची. ही जी उंची आहे या उंचीला म्हणतात शिरोलंब. मग हा शिरोलंब कसा काढायचा तेही आपण शिकलेलो होतो. तर जो कोणताही त्रिकोण दिलेला असेल, कोणत्याही प्रकारचा दिलेला असेल, विशालकोन त्रिकोण असेल, लघुकोन त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण असेल, त्या प्रत्येकाचा शिरोलंब हा आपल्याला एकाच पद्धतीने काढायचा असतो. फक्त त्याचा शिरोलंब संपात बिंदू कुठे आहे तो फक्त आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं असतं आणि तो आपल्याला अभ्यासायचा असतो. आता हा शिरोलंब काढण्यासाठी आपण आपल्या कंपास पेटीतील 2 साहित्य वापरले होते. एक म्हणजे काटकोनी गुण्या आणि दुसरा म्हणजे त्रिकोणी गुण्या. यालाच आपण म्हटलं होतं 90-45-45 चा अँगल आणि 30-60-90 चा अँगल. तर यावरून आपण त्याचे शिरोलंब काढले होते. शिरोलंब म्हणजे काय तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून, त्रिकोणाचे हे शिरोबिंदू आहेत. त्रिकोणाला शिरोबिंदू किती? 3. आता हा त्रिकोण इथे PQR हा एक लघुकोन त्रिकोण आहे आणि त्याचे शिरोलंब काय आहेत, शिरोबिंदू काय आहेत तर शिरोबिंदू P, शिरोबिंदू Q आणि शिरोबिंदू R. या शिरोबिंदूतून जो कोणता शिरोबिंदू आपण घेऊ त्या शिरोबिंदूच्या समोरच्या बाजूवर आपण
लंब काढतो म्हणजेच काय की जो रेषाखंड काढतो तो रेषाखंड त्या पायाला त्या समोरच्या बाजूला हा 90 डिग्री मध्ये छेदला पाहिजे आणि त्याला आपण म्हणतो लंबरेषा किंवा लंब रेषाखंड आणि ते काढण्यासाठी आपण ह्याचा वापर केला. आता ह्याचे शिरोलंब काढताना काय केले आपण की शिरोबिंदूच्या समोरच्या बाजूवर काढायचा. मग ज्या बाजूवर काढायचा त्या बाजूवरती आपला त्रिकोणी गुण्या किंवा काटकोणी गुण्या ठेवायचा आहे आणि ठेवताना तो कसा ठेवणार आहोत आपण तर जो पाया दिलेला आहे या पायाला तंतोतंत जुळवून या काटकोणी गुण्याचं ही जी दुसरी बाजू आहे ती आपल्याला सरकवत त्या बिंदूपर्यंत घेऊन जायचे, त्या शिरोबिंदूपर्यंत घेऊन जायचे आणि मग शिरोबिंदू पासून खालच्या पायापर्यंत आपण हा लंब रेषाखंड काढणार आहोत. या पद्धतीने आपण तिन्ही पायांवरती दिलेल्या शिरोबिंदूतून हे लंब काढले. आता ह्या लघुकोन त्रिकोणामध्ये ह्या किती लंब काढता आले आपल्याला तर 3. जेवढे शिरोबिंदू तेवढे लंब रेषाखंड आपल्याला काढता येतात. इथे PS हा एक लंब रेषाखंड आहे QR या पायावरती, QS हा लंब रेषाखंड आहे, शिरोलंब त्याचा त्रिकोणाचा आहे, तो PR या पायावरती आहे. त्याच्यानंतर RT हा एक शिरोलंब आहे, तो PQ या पायावरती आपण काढलेला आहे. आणि आपण निरीक्षण जर याचं केलं तर आपल्याला हे तीनही शिरोलंब एका बिंदूत छेदलेले दिसतात. एका बिंदूत छेदतात त्याला आपण म्हणतो एक संपात बिंदू. एक संपात म्हणजेच काय तर एका बिंदूत छेदणाऱ्या दोनापेक्षा अधिक रेषाखंड किंवा दोनापेक्षा अधिक रेषा जेव्हा एका बिंदूत छेदतात तेव्हा त्याला काय म्हणतात तर एक संपाती बिंदू किंवा एक संपात रेषा, एक संपाती रेषाखंड असं म्हणतात. तर आता इथे O या बिंदूमध्ये छेदलेले आहे. शिरोलंब ज्या बिंदूत छेदतात त्याला नेहमी O हे नाव दिलं जातं. यालाच म्हणतात ऑर्थोसेंटर किंवा लंब संपात बिंदू किंवा शिरोलंब संपात बिंदू. हा झाला लघुकोन त्रिकोणामधला. आता कुठे आहे त्यांचा लंब संपात बिंदू तर त्रिकोणाच्या अंतर्भागात, त्रिकोणाच्या आतल्या भागामध्ये हा लंब संपात बिंदू आहे. नंतर आपण पाहिलेलं होतं काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाचे शिरोलंब एक शिरोलंब आहे तो काटकोन करणाऱ्या एका बाजूवर, हा दुसरा शिरोलंब सुद्धा काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूवर आणि हा तिसरा शिरोलंब आणि AB हा एक शिरोलंब, CB हा एक शिरोलंब आणि BD हा एक शिरोलंब. काटकोन त्रिकोणामधले तीनही शिरोलंब हे काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर छेदतात. बघा इथे B हा बिंदू आहे आणि B या बिंदूमध्ये हे तीनही शिरोलंब काय झालेले आहेत छेदलेले आहेत. म्हणजेच लघुकोन त्रिकोणामध्ये कुठे होता लंब संपात बिंदू तर त्रिकोणाच्या आतल्या बाजू आणि काटकोन त्रिकोणामध्ये लंब संपात बिंदू कुठे आहे तर काटकोन करणाऱ्या बिंदूच्या ठिकाणी आहे. हा झाला आपला काटकोन त्रिकोण. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोणामध्ये हा बघा LMP हा विशाल कोन त्रिकोण आहे. कोणता दिलाय विशाल कोन त्रिकोण LMP हा आपण विशाल कोन त्रिकोण काढलाय आणि ह्या विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू कुठे आलेला आहे तर ह्या त्रिकोणाच्या बाह्य भागात आलेला आहे. कुठे आलेला आहे त्रिकोणाच्या बाह्य भागात आलेला आहे. ज्या वेळेला ह्याचा लंब संपात बिंदू काढताना किंवा ह्याचा शिरोलंब काढताना वापर कशाचा केला आपण काटकोणी गुण्या किंवा त्रिकोणी गुण्या. मग ज्या पायावरती काढायचा आहे त्या पायावरती आपण काय करायचं आहे आपला जो हे आहे काटकोणी गुण्या किंवा त्रिकोणी गुण्या त्याची बाजू ठेवायची आहे आणि पुढे पुढे सरकवत आपल्याला घेऊन या बिंदूपर्यंत जायचं आहे. ज्या शिरोबिंदूतून काढायचं आहे त्या शिरोबिंदूपर्यंत आपल्याला दुसरं टोक हळूहळू सरकवत घेऊन जायचं आहे आणि मग तो शिरोलंब आपल्याला काढायचा आहे. या पद्धतीने या तीनही बाजूचे शिरोलंब काढल्यानंतर ते आपल्याला त्रिकोणाच्या बाहेर छेदताना दिसले. म्हणजेच शिरोलंब म्हणजे काय
तर शिरोबिंदूतून त्रिकोणाच्या कोणत्याही शिरोबिंदूतून जी लंब रेषा काढायची ती कशावर आली पाहिजे, पाया, आणि ती कशामध्ये छेदली पाहिजे, काटकोनात छेदली पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो शिरोलंब. काय म्हणतोस त्याला आपण, शिरोलंब. अल्टिट्यूड. आज आपण शिकणार आहोत मध्यगा. आता मध्यगा म्हणजे काय, तर तुमच्या समोर हे मी आकृती ठेवलेली आहे. दोन आकृती आहेत बघा. दोन्हीही त्रिकोण हे काटकोन त्रिकोण काढलेले आहेत. राईट अँगल ट्रायंगल्स आहेत हे दोन्ही. या काटकोन त्रिकोणामध्ये निरीक्षण करायचं आहे. इथे मी ही खूण दाखवलेली आहे. ही खूण आहे आपली लंबची. म्हणजेच याच्यामध्ये मी काय काढलेले आहेत, शिरोलंब काढलेले आहेत. आणि इथे मला काटकोन करणारी खूण मी दाखवलेली नाहीये, म्हणजे मी इथे शिरोलंब काढलेले नाहीये. पण काहीतरी सारखेपणा इथे दिसतोय. इथे बघा, काटकोन त्रिकोणातला AB हा एक शिरोलंब, CO हा एक शिरोलंब आणि OP हा एक शिरोलंब. हे तिन्ही शिरोलंब आपल्याला काटकोन करणाऱ्या बिंदूमध्ये छेदलेले दिसतात. म्हणजेच याचा ऑर्थोसेंटर कुठे आहे, तर काटकोन करणाऱ्या बिंदूवर. पण या त्रिकोणाकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर काय दिसतंय बघा, की A या शिरोबिंदूतून AP, A या शिरोबिंदूतून AP हा एक रेषाखंड BC या पायावरती काढलेला आहे. बघा, A मधून AP हा एक रेषाखंड काढला. कशावरती काढला, BC या पायावर काढला. पण इथे काय दिसतंय, मी हा P हा इथे काढला, हा बिंदू काढला, पण ह्या दोन्हीकडे मी अशी खूण दाखवली आहे. कशासाठी ही खूण दाखवली आहे, तर या P बिंदूच्या डावीकडे आणि P बिंदूच्या उजवीकडे ह्या दोघांमधलं जे माप आहे, ह्या रेषाखंडाचं जे माप आहे या दोघांचं, ते कसं आहे, सारखं आहे. कसं आहे, सारखं आहे. म्हणजेच पाया BC चा P हा मध्यबिंदू आहे. पाया BC चा P हा काय आहे, मध्यबिंदू. काय आहे, मध्यबिंदू. आणि पायाच्या मध्यबिंदूला शिरोबिंदूतून मी रेषाखंड काढलेला आहे. तर दुसरी बाजू घेऊया. ABC या त्रिकोणामध्ये AC हा पाया घेऊया. AC हा पाया, पाया समोरचा कोन हा B. B या कोनाचा शिरोबिंदू B, तर B या शिरोबिंदूतून मी BQ हा रेषाखंड काढला. पण मी BQ हा रेषाखंड AC पायावर कसा काढला, तर AC या पायाचे दोन सारखे भाग केले. AQ आणि QC हे दोन्ही भाग कसे झाले, सारखे. म्हणजेच पाया AC चा हा मी मध्यबिंदू घेतला. काय घेतला, मध्यबिंदू घेतला, मिड पॉइंट घेतला. की AC या पायाचे दोन मी सारखे भाग केले, त्याचा मध्यबिंदू घेतला आणि तो मध्यबिंदू आणि त्याच्या समोरील असलेल्या कोनाचा शिरोबिंदू BQ हे मी काय केले, जोडले. आता तिसऱ्या बाजूवरती येऊया आपण. बाजू AB. बाजू AB मध्ये सुद्धा मी काय केलं, ABच्या समोरचा शिरोबिंदू कोणता आहे, C, किंवा C या शिरोबिंदूच्या समोरची बाजू कोणती, AB. तर ABच्या समोर म्हणजे AB या पायाचे सुद्धा मी दोन समान भाग केले. R हा त्याचा मी मध्यबिंदू काढला आणि C या शिरोबिंदूतून R या मध्यबिंदू पर्यंत मी काय काढला, रेषाखंड काढला. आता ह्या पहिल्या आकृतीत काय केलं, शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर, शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर काय केलं, शिरोलंब काढला. म्हणजेच 90 डिग्री मध्ये मी तो रेषाखंड काढला. म्हणून त्याला आपण म्हणतो त्रिकोणाचा शिरोलंब. आणि या आकृतीत काय दिसतंय, तर शिरोबिंदू आणि शिरोबिंदूच्या समोरची बाजू, पण इथे 90 डिग्रीचा काढलेला नाही. तर काय केलं, जो पाया आहे, जी समोरची बाजू आहे, त्याचा मध्यबिंदू काढला. मग मध्यबिंदू आणि शिरोबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला म्हणतात मध्यगा. मध्य काढला म्हणजेच
काय काढला, त्याचा मिड पॉइंट काढला, मध्यबिंदू काढला आणि जोडणारा रेषाखंड म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, मध्यगा. बघा, BQ ही AC या पायावरची मध्यगा आहे. AP ही पाया BC वरची मध्यगा आहे. BQ ही पाया AC ची मध्यगा आहे आणि CR ही पाया AB ची मध्यगा आहे. त्रिकोणाला किती कोण असतात, 3, 1 2 3 आणि 3 शिरोबिंदू. जेवढे शिरोबिंदू तेवढ्याच मध्यगाई काढता येतात. 3 शिरोबिंदू म्हणून 3 काय काढल्या आपण, मध्यगा काढल्या. 3 शिरोबिंदू म्हणून 3 शिरोलंब आपण काढले. आता इथे सुद्धा काय झालं, काढलेल्या ह्या तिन्ही मध्यगा ह्या एका बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत. काय केलेल्या आहेत, एका बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत. आणि मग ज्या बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत त्याला काय म्हणतात, तर मध्यगा संपात बिंदू. काय म्हणतात त्याला, मध्यगा संपात बिंदू. आणि ह्या तिन्ही मध्यगा कशा आहेत, एक संपात आहेत. मध्यगा कशा आहेत, एक संपात आहेत. आणि ह्याच एक संपात असलेल्या मध्यगाचा जो बिंदू आहे, ज्या एका बिंदूमध्ये छेदतात त्यालाच म्हणतात मध्यगा संपात. काय म्हणतात त्याला, मध्यगा संपात असं म्हणतात किंवा सेंट्रॉइड असंही म्हणतात. त्याचे इंग्रजी नाव आहे सेंट्रॉइड. तर याला सेंट्रॉइड म्हणतात, म्हणजेच मध्यगा संपात बिंदू म्हणतात. आता ह्या ज्या तिन्ही मध्यगा आहेत त्या ज्या बिंदूत छेदलेल्या आहेत त्याचं नाव नेहमी G या अक्षराने दाखवतात. मध्यगा ज्या बिंदूत छेदतात ते कोणत्या अक्षराने दाखवतात, G. आणि शिरोलंब ज्या बिंदूत छेदतात ते O या अक्षराने दाखवतात. काय म्हणतात ह्याला, एकसंपाती आहेत. मध्यगा कशा आहेत, एकसंपाती. एकसंपाती म्हणजेच एकाच बिंदूत छेदतात. ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला मध्यगा संपात किंवा सेंट्रॉइड असं म्हणतात आणि ते G या अक्षराने दाखवतात. पुन्हा एकदा मध्यगाची व्याख्या बघा. मध्यगा कशाला म्हणायचं आहे, तर त्रिकोणाचा शिरोबिंदू, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला मध्यगा असं म्हणतात. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला मध्यगा असं म्हणतात. पुन्हा एकदा ऐका की त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. आणि मध्यगा ह्या एकसंपात असतात. त्या मध्यगांच्या बिंदूला मध्यगा संपात बिंदू म्हणतात आणि तो G या अक्षराने दाखवतात. आता त्रिकोणाची मध्यगा कशी काढायची, तर त्रिकोणाची मध्यगा आपल्याला दोन पद्धतीने काढता येते. एक म्हणजे पट्टीच्या साहाय्याने आणि दुसरं कंपासच्या साहाय्याने. आता आपण प्रथम पट्टीच्या साहाय्याने काढूया. पण परीक्षेत मात्र तुम्हाला कंपासच्या साहाय्याने मध्यगा काढा असा प्रश्न विचारला जातो. दोन्ही पद्धती छानपैकी बघून घ्यायच्या आहेत. आता समोर बघा, हा त्रिकोण आहे. ह्याला आपण नाव देऊया P, Q आणि R. कोणताही त्रिकोण असेल, तो लघुकोन त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण असेल किंवा विशालकोन त्रिकोण असेल, तर कोणत्याही त्रिकोणाच्या मध्यगा ह्या पट्टीच्या आणि कंपासच्या साहाय्याने काढता येतात. आता आपण पट्टीच्या साहाय्याने काढूया. मध्यगाची व्याख्या काय सांगितली मी तुम्हाला, शिरोबिंदूच्या समोरील बाजूचा मध्य. आता आपण P या बिंदूपासून मध्यगा काढूया. कुठून मध्यगा काढूया, P या शिरोबिंदूतून काढूया. मग P या शिरोबिंदूतून मध्यगा काढायची असेल तर त्याच्या समोरची बाजू कोणती आहे, रेख QR. P या शिरोबिंदूच्या समोरची बाजू आहे रेख QR. मग ह्या रेख QR चा आपण मध्य काढूया. पट्टी घ्यायची आहे. पट्टी घेतल्यानंतर 1 या आकड्यापासून सुरुवात नाही करायची, तर त्याच्या अगोदरचा आरंभ बिंदू आहे
0 0 ते 1 हे 1 सेंटीमीटर अंतर झालं. काही काही मुलं काय करतात, 5 सेंटीमीटर काढा म्हटलं की 1 पासून घेतात आणि 5, मग तो रेषाखंड फक्त 4 सेंटीमीटरचा होतो. तर नेहमी पट्टीचा वापर करताना, रेषाखंड मोजताना तुम्ही काय करायचं आहे, तर 0 पासून सुरुवात करायची आहे. तिथे 0 दिलेला नाहीये, पण तो 0 आहे हे आपल्याला माहितीये. मग पट्टी व्यवस्थित मी R या बिंदूवर ठेवली आणि दुसरा बिंदू कुठे आलाय तो बघितला. Q हा बिंदू कितीवर आला बघा, सगळ्यांना दिसतंय का? तर 0 वरती R हा बिंदू आणि 12 सेंटीमीटरवर Q हा बिंदू आहे. मग 12 सेंटीमीटरचा रेषाखंड आहे, तर मला सांगा याचा मध्यबिंदू किती, कुठल्या याच्यावर येणार आहे? 12चे जर 2 सारखे भाग केले तर कुठे येतो? 6. म्हणून बघायचंय 6 कुठे आहेत, तिथे आपण काय काढायचंय, एक बिंदू काढून घ्यायचा. मी बिंदू काढला. आता बाजूचा काढलेला मिडपॉइंट, बाजूचा काढलेला मध्यबिंदू आणि त्याच्या समोरील कोणाचा शिरोबिंदू हे काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. आता मी इथे P पासून समोरच्या बाजूवर ही मध्यगा काढली. मध्यगा म्हणजेच शिरोबिंदू पासून समोरच्या बाजूचा मध्यबिंदू. ह्याला आपण नाव देऊया L. कोणती मध्यगा काढली मी? मध्यगा PL. कशावरती काढली? QR या बाजूवरती. आता आपण Q या शिरोबिंदूतून त्याची समोरची बाजू आहे PR, याच्यावरती आपण मध्यगा काढूया. आता कशी काढायची, तर PR चा मध्य काढायचा. पट्टी घ्या, पट्टीचा आरंभ बिंदू P वर ठेवा. दुसरा बिंदू बघा कितीवर येतोय, दुसरा बिंदू आला R वर. म्हणजे PR या रेषाखंडाचं माप किती आहे, 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. मग ह्याचा मिड पॉइंट कोणता आला, 5 सेंटीमीटर वरती बिंदू काढून घेतला मी. आणि PR चा मध्यबिंदू आणि Q हा शिरोबिंदू मी काय करणार आहे, जोडणार आहे. जोडला. मी ह्याला नाव देणार आहे M. मग काय झालं, मध्यगा काय आली माझी, QM ही एक मध्यगा आली. आता मला PR या बाजूवरती मध्यगा काढायची आहे. म्हणजे मी PR चा मध्य प्रथम काढून घेईन. आरंभ बिंदू मी P वरती ठेवला, दुसरा बिंदू मी Q वरती ठेवला. किती आहे बघा, 8 सेंटीमीटर दिसतंय. मग 8 चा मध्य किती आला, 4. तिथे मी पॉइंट काढून घेतला, बिंदू काढून घेतला आणि मग तो बिंदू आणि समोरील कोणाचा शिरोबिंदू हे आपण काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. बघा, म्हणजे कोणती मध्यगा तयार झाली इथे, ह्याला नाव देऊया आपण N. मध्यगा RN. बघा, त्रिकोण PQR मध्ये मी पट्टीच्या सहाय्याने या 3 मध्यगा काढल्या. मध्यगा PL, मध्यगा QM आणि मध्यगा RN. ह्या तीनही मध्यगा एक संपाती आहेत, म्हणजेच एका बिंदूत छेदतात. या छेदन बिंदूला G हे नाव दिलं. काय दिलं, G हे नाव दिलं. लक्षात येतंय तुमच्या? मग मध्यगा कशी काढायची आहे, तर शिरोबिंदूतून, कोणत्याही एका शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू घ्यायचा आणि तो जोडायचा की आपली मध्यगा तयार झाली. किती मध्यगा काढता येतात त्रिकोणाला, 3 मध्यगा काढता येतात. ह्या तीनही मध्यगा कुठे आहेत, तर त्रिकोणाच्या आतल्या भागात आहेत. तुम्ही कोणताही त्रिकोण घेतला, लहान मोठा, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण किंवा लघुकोन त्रिकोण, कोणताही त्रिकोण घेतला तरी त्याच्या मध्यगा ह्या त्रिकोणाच्या आतल्याच बाजूस येतात. कोणत्याही त्रिकोणाच्या, सर्व प्रकारचे त्रिकोण घेतले तरी त्याच्या मध्यगा आपल्याला त्रिकोणाच्या अंतर्भागातच मिळतात. पण शिरोलंब तसा नाहीये. शिरोलंबाचा संपात बिंदू आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी मिळतो. आता आपण कंपासच्या साहाय्याने मध्यगा कशी काढायची ते बघणार आहोत.
त्रिकोणाची मध्यगा काढायची आहे. कशाच्या साहाय्याने काढायची आहे? कंपासच्या साहाय्याने काढायची आहे. कारण 4 ते 5 मार्काला तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता कंपासच्या साहाय्याने म्हणजे काय? तर तुमच्या कंपास पेटीमध्ये साहित्य असतं. एक म्हणजे ही पट्टी, हा कोनमापक, कोन मोजण्यासाठी आणि कोन काढण्यासाठी, त्याच्यानंतर त्रिकोणी गुण्या आणि काटकोणी गुण्या, काटकोन काढण्यासाठी, शिरोलंब काढण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि आता आपण जे साहित्य वापरणार आहे हे आहे कंपास. याला म्हणतात कंपास. आता याच्या साहाय्याने आपल्याला त्रिकोणाची मध्यगा काढायची आहे. सर्वप्रथम याच्यामध्ये पेन्सिल अडकवताना हे जे माप आहे म्हणजे तुमच्या कंपासचं लोखंडी टोक आणि पेन्सिल हे दोन्ही बरोबर असलं पाहिजे. तुमच्या डेस्कवरती, तुमच्या वहीवरती ही पेन्सिल लावल्यानंतर बघायचं. जर पेन्सिल तुम्ही लांब ठेवली तरीही नीट येणार नाही, आखूड ठेवली तरी बरोबर येणार नाही, चूक होईल. म्हणून हे जे पॉइंट आहेत, पेन्सिलचा पॉइंट आणि आपल्या लोखंडी कंपासचं जे लोखंडी टोक आहे त्याचे पॉइंट हे बरोबर ठेवायचे आहे. आता याच्या साहाय्याने मध्यगा कशी काढायची? तर सगळ्यांचं लक्ष समोर, नीट लक्ष द्यायचं आहे. कारण हाच भाग तुम्ही पुढे 9वी आणि 10वीत विस्तृत प्रमाणात शिकणार आहात. जास्तीत जास्त रचना त्यात अभ्यासणार आहात. त्यामुळे हे तुम्हाला करेक्ट आलं पाहिजे, तुमचं चुकलं नाही पाहिजे कुठे. आता कंपासच्या साहाय्याने कसा काढायचा ते आपण बघूया. हे घेतले कंपास. आता मला BC ह्याचा मला मध्यबिंदू काढायचा आहे. हा जो BC पाया आहे त्या पायाचा मला मध्यबिंदू काढायचा आहे. त्यामुळे मी हा पाया फक्त विचारात घेणार. मग ह्या कंपास मध्ये हा जो BC पाया आहे किंवा ही जी BC बाजू आहे त्या BC बाजूचं जेवढं माप आहे त्या मापाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर ह्याच्यामध्ये घ्यायचं. हे कंपास आपल्याला कमी जास्त करता येते. मग याच्यामध्ये हे जे आहे याच्या निम्म्यापेक्षा जास्त. मग पट्टीने मोजून घ्यायचं का? तर काहीही गरज नाही, आपल्याला डोळ्यांनी दिसतं. तर निम्म्यापेक्षा काय करायचं? जास्त अंतर घ्यायचं. बघा, निम्म्यापेक्षा मी जास्त अंतर घेतलेलं आहे का? आहे. पाहिजे तर अजून थोडंसं वाढवा. बघा, BC या पायावरती मी निम्म्यापेक्षा म्हणजेच अर्ध्यापेक्षा जास्त हे अंतर घेतल्यानंतर कंपास हलवायची नाही. त्याचं लोखंडी टोक हे B या बिंदूवरती ठेवायचं. बघा, मी B या बिंदूवरती लोखंडी टोक ठेवल्यानंतर हा जो पाया आहे BC त्याच्या वरच्या बाजूला आणि त्याच्या खालच्या बाजूला कंस काढायचा. लोखंडी टोक B वर ठेवलं, पाया BC हा घेतल्यानंतर कंपासच्या साहाय्याने काय करायचं आहे? पायाच्या किंवा बाजूच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कंस काढून घ्यायचा. बघा, मी कंस काढला. यातलं अंतर आता बदलायचं नाही, जसं आहे तसंच ठेवायचं. मी आता B वरती ठेवून कंस काढले. मग आता मी C हा पॉइंट घेणार आहे आणि C वरती कंपासचं टोक ठेवून याला छेदणारा मी वरच्या आणि खालच्या बाजूला कंस काढणार आहे. दिसला सगळ्यांना? आता हा कंस काय करायचा आहे? आपल्याला जोडायचा आहे. काय करायचा आहे? जोडायचा आहे. तो आपण इथे जोडूया. मी हा तुटक रेषेने जोडते, हे दोन्ही कंस, आणि पेन्सिलने जोडते. कारण मला काय पाहिजे? ह्या रेषेचा मध्यबिंदू. या रेषेचा काय पाहिजे मला? पायाचा मध्यबिंदू. जिथे मला दिसतोय तिथे मी काय करणार आहे? एक बिंदू काढून घेणार आहे. हा मला बिंदू मिळाला. हा बिंदू कसला मिळाला मला? तर BC या पायाचा मध्यबिंदू मिळाला, त्याचा मिड पॉइंट मिळाला. ही बाजू आणि ही बाजू सारखी झाली, त्याचे दोन सारखे भाग झाले.
आता मी काय करणार आहे, हा जो शिरोबिंदू आणि त्याच्या समोरचा जो मध्यबिंदू आहे, हा मी काय करणार आहे, जोडणार आहे. काय करणार आहे, जोडणार आहे. म्हणजेच ही काय, हा रेषाखंड म्हणजेच BC या पायावरची ही मध्यगा झाली. ह्याला आपण नाव देऊया P. काय नाव दिलं ह्याला मी, P हे नाव दिलं. म्हणजे कोणती मध्यगा झाली, AP ही माझी एक मध्यगा झाली. आता दुसरी मध्यगा काढूया. आता दुसरी मध्यगा काढताना मला दुसऱ्या बाजूचा विचार करावा लागेल. ह्या बाजूचा विचार झाला, या बाजूवरची मध्यगा काढून झाली. आता आपण AB हा पाया घेऊन याचा मध्यबिंदू काढू, याचा मिड पॉइंट काढू. पुन्हा काय करायचं, हे जे माप आहे, ABचं माप आहे, ते आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त घ्यायचं. ABचं जे आहे आणि हे आपल्याला नजरेने दिसतं, तर मी ह्या कंपास मध्ये काय केलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. आता मी लोखंडी टोक B या बिंदूवर ठेवणार आहे आणि AB या साइडच्या, AB या बाजूच्या वरच्या बाजूला आणि त्याच्या खालच्या बाजूला असा कंस काढणार आहे. तीच कृती मी A या बिंदूवर ठेवून करणार आहे. या बिंदूवर कंपासचं टोक ठेवून याला छेदणारा मी हा दुसरा कंस काढणार आहे. बघा, इथे हा छेदलेला आहे, तरीही थोडासा वाढवूया आपण. हा इथे छेदलेला आहे. आता हे दोन्ही छेदनबिंदू, हे जे आपण शिरोलंब, याला सुद्धा शिरोलंबच म्हणतात. एखादी रेषा दिलेली असेल, एखादा रेषाखंड दिलेला असेल आणि त्याचा जर आपल्याला मध्य काढायचा असेल तर हा लंबच काढावा लागतो. मग आता हा बिंदू आणि दोन्ही साइडचे हे बिंदू काय करणार आहे, मी तुटक रेषेने काढणार आहे आणि त्याचा मध्यबिंदू इथे मी पॉइंटने दाखवते. हा आहे त्याचा मध्यबिंदू. AC या साइडचा, AC या बाजूचा हा आहे मध्यबिंदू. मग हा मध्यबिंदू आणि त्रिकोणाचा शिरोबिंदू, AB या पायाच्या समोरचा शिरोबिंदू कोणता आहे, C. तो आपण काय करायचा आहे, जोडायचा आहे. म्हणजेच C पासून मी मध्यगा काढली, ह्याला नाव देऊया आपण Q. CQ ही एक मध्यगा आपल्याला मिळाली. CQ मध्यगा कोणत्या पायावरती काढली, तर AB या पायावरती आपण ती काढलेली आहे. आता BC या पायावरचा मध्यबिंदू आपल्याला मिळाला, AB या पायाचा मध्यबिंदू मिळाला. आता राहिला AC या पायाचा मध्यबिंदू. असंच करायचं आहे. कंपास घ्यायचं, ह्या कंपास मध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. बघायचं आपण, आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर, सगळ्यांना दिसतंय. मग लोखंडी टोक आपण C बिंदूवर ठेवायचं आहे आणि AC या बाजूच्या वरच्या बाजूला आणि त्याच्या खालच्या बाजूला आपण कंस काढायचा आहे. तीच कृती आपण A या बिंदूवर ठेवून करणार आहोत. A या बिंदूवर लोखंडी टोक ठेवा, त्याला छेदणारा कंस काढा. बघा, दोन्हीकडे मी छेदणारा कंस काढला आणि ते छेदनबिंदू मी काय करणार आहे, पट्टीच्या सहाय्याने जोडणार आहे. थोडा आपण हा वरती अजून घेऊया.
खरं पाहता हे आपल्याला ह्या मध्यबिंदूतून गेलेले दिसले पाहिजेत. पुन्हा एकदा आपण बघूया. AC या पायावरती निम्म्यापेक्षा जास्त बरोबर आहे, ते फक्त जॉईन कर. हा, फक्त मध्यबिंदू घे तिथे, आधी नाही हो मध्यबिंदू घे. बरोबर. हा, माझं हे झालं. तुटक रेषा आपण काढणार आहोत. हे विसरले होते. बघा मित्रांनो, की काय होतंय की एक मुद्दा लक्षात आपल्या गेला की आपण कसं विसरून जातोय. तर ही तुटक रेषा काढल्यानंतर मला हा त्याचा पॉइंट मिळाला. बरोबर. हा पॉइंट मिळाल्यानंतर म्हणजे हा त्याचा AC या पायाचा हा मध्यबिंदू आणि त्याच्या समोरील B हा शिरोबिंदू, हा काय करायचा आहे, आपण जोडायचा आहे. बघा, हा मी आता इथे जोडणार आहे. याला नाव देऊया R. आता BR ही माझी एक काय झाली, मध्यगा झाली. आता ह्या तिन्ही मध्यगा काय झाल्या, एका बिंदूमध्ये छेदल्या. ह्या छेदन बिंदूला नेहमी G हे नाव दिलं जातं. काय नाव दिलं जातं ह्याला, G हे नाव दिलं जातं. यालाच काय म्हणतात, मध्यगा संपात बिंदू. G हा काय आहे, मध्यगा संपात बिंदू. यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात, सेंट्रॉइड. काय म्हणतात, सेंट्रॉइड. काय करायचं आहे, कंपासच्या साहाय्याने करताना आपण जी साइड घेऊ त्या साइड मध्ये साइडचं निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घ्यायचं. एका बिंदूवर लोखंडी टोक ठेवून पेन्सिलने कंस काढायचा. त्याला छेदणारा बाजूच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. मग ते बिंदू काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. आणि आपल्याला AC बाजूचा इथे काय मिळणार आहे, मध्यबिंदू मिळणार आहे. आणि हा मिळालेला मध्यबिंदू आणि कोणाचा शिरोबिंदू काय करायचे आहेत, जोडायचे आहेत. म्हणजे AP ही एक मध्यगा काढली, BC या पायावरती AP ही मध्यगा काढली, AC या पायावर BR ही मध्यगा काढली, AB या पायावर CQ ही मध्यगा काढली. आणि तिन्ही मध्यगा एक संपाती आहेत. या संपात बिंदूला मध्यांग संपात बिंदू असं म्हणतात. हा झाला कंपासच्या साहाय्याने ही रचना झाली. आणि अशी रचना तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते. आता कोणतेही त्रिकोण घेतले, आता इथे एक घेतलेला आहे आपण विशाल कोण त्रिकोण, याचं सुद्धा काय काढायचं आहे, आपल्याला मध्यगा काढायची आहे. मग सांगितल्याप्रमाणेच काय करायचं, कोणतीही बाजू घ्या. समजा मी MN घेतली, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. जास्त अंतर घेतल्यानंतर जी बाजू आपण घेतलेली आहे त्याच्या वरच्या बाजूला आणि त्याच्या खालच्या बाजूला कंस काढायचा. तेच लोखंडी टोक दुसऱ्या बिंदूवर ठेवून त्याला छेदणारा आपण आणखीन एक कंस काढायचा आहे. अंतर मात्र त्याच्यातलं बदलायचं नाही. हा झाला छेदणारा कंस. हे काय करायचे आहेत, आपल्याला बिंदू जोडायचे आहेत. आणि हे जोडल्यानंतर आपल्याला इथे हा त्याचा मध्यबिंदू मिळणार आहे, साइडचा मध्यबिंदू. तो मिळाल्यानंतर या समोरचा शिरोबिंदू आणि पायाचा मध्यबिंदू हा आपण काय करणार आहोत, जोडणार आहोत. ही झाली आपली मध्यगा. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूवर काढताना आता मी LN ही बाजू घेते. निम्म्यापेक्षा काय करायचं आहे, जास्त अंतर कंपास मध्ये घ्यायचं. घेतल्यानंतर काय करणार आपण, वरच्या बाजूला कंस काढायचा आहे. तसंच त्याच्या खालच्या बाजूलाही कंस काढायचा आहे. तेच टोक पुन्हा आपण लोखंडी याच्यावरती ठेवून त्याला जोडणारा हा दुसरा कंस काढायचा आहे. हे बिंदू आपण काय करणार आहोत, छेदन बिंदू आपण काय करणार आहोत, जोडणार आहोत, रेषेने
जोडणार आहोत आणि त्याचा मध्यबिंदू हा आपल्याला इथे मिळतोय. तिथे मी बिंदू काढून घेतला. मग हा मध्यबिंदू LN चा मध्यबिंदू आणि त्याचा समोरचा शिरोबिंदू आपण काय करणार आहोत, याला जोडणार आहोत. म्हणजे ही झाली मध्यगा. ह्याला आपण नाव देऊया A, याला नाव देऊया B. आता कोणती बाजू राहिली आपली, LM ही बाजू राहिली. LM मध्ये जेवढं अंतर आहे, जितकं माप आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त माप या कंपास मध्ये आपण घेऊया. M वर लोखंडी टोक ठेवल्यानंतर LM च्या वरच्या बाजूला आणि LM च्या खालच्या बाजूला कंस काढून घ्यायचा. नंतर तेच लोखंडी टोक L वरती ठेवून काय करायचं आहे, त्याला छेदणारा दुसरा कंस काढायचा. जेव्हा कंस छेदत नाहीत तेव्हा आपण पुढे ते वाढवत जायचे. म्हणजे इथे हा मला काय मिळाला, त्याचा छेदन बिंदू मिळाला. मग हे काय करायचे आहेत, आपण पट्टीने जोडायचे. जे कंस काढले त्याचे छेदन बिंदू पट्टीने जोडल्यानंतर आपल्याला LN चा मध्यबिंदू इथे सापडतो. आता LN चा मध्यबिंदू इथे सापडल्यानंतर त्याचा समोरचा शिरोबिंदू N हा काय करायचा, इथे जोडायचा आहे. बघा, ह्या झाल्या तिन्ही मध्यगा. त्याला नाव देऊया C. MB ही एक मध्यगा, त्याच्यानंतर LA ही एक मध्यगा आणि NC ही एक मध्यगा. ह्या तिन्ही मध्यगा ह्या नेहमी एक संपाती असतात. म्हणजेच एका बिंदूत छेदतात. त्याला काय म्हणतात, हा जो बिंदू आहे त्याला म्हणतात मध्यगा संपात बिंदू. आणि सगळ्या मध्यगा, त्रिकोण कोणताही घेतला तरी त्याच्या मध्यगा ह्या त्रिकोणाच्या अंतर्भागातच छेदतात. त्या कुठल्याही बिंदूवर छेदत नाहीत, त्या त्रिकोणावर छेदत नाहीत, त्रिकोणाच्या बाह्य भागात छेदत नाहीत, तर त्या नेहमी अंतर्भागातच छेदतात. पण शिरोलंब मात्र त्रिकोणाच्या अंतर्भागात, त्रिकोणाच्या बाह्य भागात आणि त्रिकोणावर छेदताना दिसून येतात. पण मध्यगा मात्र अंतर्भागातच छेदतात. आज आपण शिरोलंबचा आढावा घेतला. मागे आपण काय शिकलो ते, आणि मध्यगा म्हणजे काय, मध्यगा कशी काढायची ते आपण शिकलो. तर आज तुम्ही जे काही शिकला त्यातून तुम्हाला काय काय समजलं ते मी बघणार आहे. आज तुम्हाला काय समजलं, नीट लक्ष द्या. मी वाचून दाखवते आहे आणि उत्तरासाठी बोलायचं आहे तुम्ही. बघा, मी तुमच्या समोर पहिला प्रश्न ठेवलेला आहे. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला टिंब असे म्हणतात. कोण सांगेल? टीचर मी सांगू ऋग्वेद? हा सांग. टीचर मध्यगा. काय म्हणतात? मध्यगा. व्हेरी गुड. काय म्हणतात? मध्यगा. ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न आहे, त्रिकोणाला एकूण टिंब मध्यगा काढता येतात. मिस 3 मध्यगा काढता येतात. बरोबर. किती मध्यगा काढता येतात? 3 मध्यगा काढता येतात. त्रिकोणाच्या तीनही मध्यगा ज्या एका बिंदूत एक संपात असतात त्या बिंदूस टिंब असे म्हणतात. त्रिकोणाच्या तीनही मध्यगा ज्या एका बिंदूत एक संपात असतात त्या बिंदूला टिंब असे म्हणतात. काय म्हणतात? बघा, ह्या त्रिकोणाच्या मध्यगा ह्या एका बिंदूमध्ये संपात आहेत, याला काय म्हणतात? टीचर मध्यबिंदू. शिरोबिंदू. काय? टीचर मध्यबिंदू. परत एकदा आठवा आणखी. मिस मध्यबिंदू. मध्यबिंदू ठीक आहे, पण त्याला एक वेगळं नाव आहे. टीचर मध्यगा संपात. बरोबर. काय म्हणतात? मध्यगा संपात बिंदू. काय म्हणतात त्याला? मध्यगा संपात बिंदू. मध्यगा संपात बिंदू असं त्याला म्हणतात. आता पुढचा प्रश्न,
सर्व प्रकारच्या त्रिकोणात मध्यगा ह्या त्रिकोणाच्या टिंबटिंब भागात असतात. टीचर आतल्या. बरोबर, आतल्या म्हणजेच कुठल्या? अंतर्भागात की बाह्य भागात? टीचर अंतर्भागात. बरोबर, अंतर्भागात असतात. आता पुढचा प्रश्न शेवटचा. त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू टिंबटिंब अक्षराने दाखवतात. कोणत्या अक्षराने दाखवतात? नेहमी टीचर मी सांगू ऋग्वेद. सांग बाळा. टीचर ओ या अक्षराने सुरू होतो, दाखवतात. अच्छा, ओ हे उत्तर बरोबर आहे, पण या प्रश्नाचं नाहीये. जे आपण शिरोलंब काढतो ते शिरोलंब ज्या एका बिंदूत छेदतात ते ओ या अक्षराने दाखवतात. टीचर शिरोलंब. मी सांगू आणि टीचर. मध्यगा संपर्क बिंदू कोणत्या? जी. जी. व्हेरी गुड. जी या अक्षराने दाखवतात. तुम्हाला समजलेलं आहे? आज मध्यगा कशा काढायच्या समजले सगळ्यांना? हो, मला वाटतं नक्की समजलं असेल. आणि समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पाहायचा आहे, समजून घ्यायचा आहे. कारण आजचा सुविचारच असा आहे की वाचन, मनन आणि लेखन. जर काही भाग समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा पाहायचा, त्याचं मनन करायचं आणि तुम्ही त्याच्या मध्यगा काढून बघायच्या आहेत. तरच आजचा सुविचार हा योग्य असेल असं मला वाटतं. आता हा आहे गृहपाठ. या गृहपाठामध्ये त्रिकोण LMP हा लघुकोन त्रिकोण काढा, त्याचे तिन्ही शिरोलंब काढा, त्याचा संपात बिंदू कोठे आहे ते अभ्यासा, तसेच त्याच्या मध्यगाही काढा. म्हणजे LMP त्रिकोण काढून तुम्हाला शिरोलंबही काढायचे आहेत आणि मध्यगाही काढायचे आहेत. दोन्ही त्रिकोण वेगवेगळे काढायचे. लघुकोन काढायचा, त्याचप्रमाणे काटकोन त्रिकोण काढायचा आणि विशालकोन त्रिकोणही काढायचा. तिन्ही प्रकारचे कोन काढायचे आणि तिन्ही प्रकारच्या कोणामध्ये शिरोलंब आणि मध्यगा दाखवायच्या आहेत. म्हणजे परीक्षेला तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क निश्चितच मिळतील. आज आपण इथेच थांबूया. तुम्ही पाठ समजून घेतलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार आणि आपण थांबूया पुढच्या तासाला नवीन काहीतरी शिकण्यासाठी. धन्यवाद.